हॅलो स्टुडंट, तर मागच्या लेक्चरला आपण एम आयचे कॉम्बिनेशनमधले प्रॉब्लेम पाहिलेले आहेत. आज पण आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. कॅल्क्युलेट एम आय ऑफ सेक्शन शोन इन फिगर अबाउट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस. आय एक्स एक्स आणि आय वाय वाय हॉरिझॉन्टल सेंट्रॉइडल ॲक्सिस एक्स एक्स आणि व्हर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस वाय वाय ह्याच्या अबाउट आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता ह्याच्या आधी आपण काय बघूया की ही फिगर कशी आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं की एक रेक्टँगल आहे ज्याची विड्थ आहे 150 आणि ज्याची डेप्थ आहे 250 आणि त्याच्यामध्ये एक स्क्वेअर होल आहे 50 ज्याची विड्थ आहे आणि 50 ज्याची डेप्थ आहे, म्हणजे 50 बाजूचा एक स्क्वेअर होल आहे. आणि हा जो सेक्शन, हे जे सेक्शन लाईन दाखवलेले आहेत ह्या सेक्शनचा आपल्याला काय काढायचं आहे, एम आय काढायचं आहे. हे होल सोडून जे काही सेक्शन लाईन इथं दाखवलेले आहेत ह्याच्या अबाउट आपल्याला एम आय काढायचा आहे एक्स एक्स आणि वाय वाय ॲक्सिसवर. तर पहिली स्टेप काय करूया की ह्याला आपण 1 म्हणूया, जे रेक्टँगल आहे त्याला 1 म्हणूया आणि हे जे आहे स्क्वेअर होल त्याला 2 नंबर असं म्हणूया, 2 सेक्शन 2. ओके, असं पद्धतीनं आपण पहिल्यांदा हे डिवाईड करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे काय मेकॅनिक्समध्ये आपल्याला सेंट्रॉइडलचं पाहिलेलं होतं तसंच इथं आपल्याला वापर करायचा आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा जे G1 पॉईंट आहे, G1 पॉईंट आणि G2 पॉईंट, सेक्शन 1चा सेंट्रॉइडल पॉईंट आणि सेक्शन 2चा सेंट्रॉइडल पॉईंट आपल्याला आधी लोकेट करावा लागेल. G1 आणि G2 आपल्याला लोकेट करावं लागेल. आता G1 लोकेट करण्यासाठी आपण काय करूया, आधी x1 काढून घेऊया. x1 म्हणजेच हॉरिझॉन्टल जे काय आहे ते आपण पाहूया. तर हा रेक्टँगल जो आहे तो रेक्टँगलची B/D अशी जी काय आहे ती विड्थ आणि डेप्थ आहे. तर हॉरिझॉन्टल म्हटलं तर जी पॉईंट कुठं असेल, G1 पॉईंट कुठं असेल बघा, x1 डिस्टन्सवर असेल. x1 डिस्टन्स काय असेल, जी काय विड्थ आहे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, ठीक आहे, x1 म्हणजे जी काय विड्थ आहे रेक्टँगलची त्याच्या हाफमध्ये ती काय असणार आहे, x1 हे डिस्टन्स ह्या वायपासून असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला x1 बरोबर काय म्हणावं लागेल, x1 बरोबर 150/2, कारण विड्थ किती आहे, ही जी विड्थ आहे ती किती आहे तर 150/2 म्हणजे x1 किती आला 75 mm वर. हा x1 पॉईंट ह्या रेक्टँगलचा आत्ता विचार करतो आहे आपण, ह्या रेक्टँगलचा विचार केल्याच्या नंतर x1 हा 75 वर आला. तसंच y1 कितीवर येणार आहे, y1 बरोबर काय असणार आहे, ही जी काय व्हर्टिकल डिस्टन्स, ठीक आहे, ह्या ॲक्सिसपासून, हा जो ॲक्सिस दिसतो ह्याच्यापासून हा व्हर्टिकल डिस्टन्स तर किती असणार आहे, ते किती असणार आहे, हे जे टोटल डेप्थ आहे त्याच्या निम्म्या अंतरावर म्हणजे D/2 वर असणार आहे. टोटल डेप्थ किती आहे 250, त्याच्या निम्म्या अंतरावर असणार आहे, म्हणजेच 250/2. हे रेक्टँगलच्या बाबतीत आपण पाहतो आहे, म्हणजेच y1 पॉईंट किती आला 125 mm वर आलेला आहे. सिमिलरली आपल्याला काय करावं लागेल, x2 आणि y2 करावं लागेल G2 पॉईंट लोकेट करण्यासाठी. आता ह्याच्यामध्ये x2 काढून घेऊया. x2 काय असेल बघा, x2 काय असणार आहे, ही टोटल किती आहे 50च आहे, हे 50च आहे, म्हणजेच इथून हे 50, इथून डिस्टन्स x2 घेतो आपण, इथून हे 50 प्लस ह्या 50च्या निम्म म्हणजे 50 प्लस 50/2 म्हणजेच काय झालं 50 प्लस 25 म्हणजेच 75 mm वर आपल्याला x2 पॉईंट मिळाला. सिमिलरली y2 पॉईंट म्हणजेच काय व्हर्टिकली, हा जो ॲक्सिस आहे हॉरिझॉन्टल ह्याच्यापासून अंतर, म्हणजे इथून हे झालं 50, इथून हे झालं 50 प्लस 50च्या हाफ, म्हणजे इथं G2 पॉईंट आपल्याला येईल 50 प्लस 50च्या हाफ, म्हणजेच 50 प्लस 25 म्हणजे 75 mm वर y2 आलेला आहे डिस्टन्स. ठीक आहे, मग आपण लोकेट करूया. x1 किती आहे 75, x1 किती आहे 75 म्हणजे इथून इथपर्यंत असेल, सपोज इथपर्यंत 75. ओके, आणि y2 कुठं आहे, y1 कुठं आहे 125, म्हणजे इथून 125 वर, म्हणजे इथं तुमचं काय येणार आहे G1 पॉईंट येणार आहे. ह्याला आपण x1 म्हणूया 1 सेक्शनसाठी. हा झाला G1 पॉईंट, हा झाला G1 पॉईंट. ओके, x1 आणि y1 वरनं G1 पॉईंट आपण डिसाईड केलेला आहे. हे निम्म आणि हे निम्म, वरती निम्म आणि खाली निम्म.
आणि x2 पॉईंट जो आहे, जो G2 पॉईंट आहे तो कुठं असणार आहे, इकडं 75 mm x2 आणि y2 व्हर्टिकली 75 mm, म्हणजे इथं G2 पॉईंट असणार आहे. ह्याला म्हणूया x2. आता ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय सिमेट्रिक अबाउट वाय वाय ॲक्सिस. वाय वाय ॲक्सिसच्या अबाउट ही फिगर सिमेट्रिकल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये जो y1 असणार आहे किंवा y2 असणार आहे तो सेमच असणार आहे, बिकॉज इट इज सिमेट्रिक अबाउट वाय वाय ॲक्सिस. दिस फिगर इज, इकडं निम्मा भाग केला, इकडं निम्मा भाग केला, तर दोन्ही भाग काय आहेत, सिमेट्रिकल, म्हणजे व्हर्टिकल ॲक्सिसच्या अबाउट हे काय सिमेट्रिकल आहे. ठीक आहे, म्हणून हे सिमेट्रिकल असल्यामुळं एक्स बार बरोबर काय आलं, एक्स बार बरोबर x1 बरोबर x2 बरोबर 75 mm. एक्स बार बरोबर काय आलं 75 mm, बिकॉज इट इज सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस, किंवा व्हर्टिकल जो ॲक्सिस आहे त्याच्या अबाउट ही सिमेट्रिकल फिगर असल्यामुळे एक्स बार x1 x2 पण सेम आलं आणि एक्स बार पण त्यामुळं सेम आलेलं आहे. मग आपल्याला ह्याच्यामध्ये आता पुढची स्टेप करायची आहे ते म्हणजे एरिया काढायचा आहे. एरिया A1 काय असेल तर रेक्टँगलचा एरिया बी इंटू डी. बी किती आहे, विड्थ किती आहे 150, इंटू डी किती आहे, डेप्थ रेक्टँगलची 250, म्हणजे हे झालं A1 mm². याचा आन्सर येत आहे 37500. ओके, आता A2 काढूया. A2 बरोबर काय असेल, स्क्वेअर आहे म्हणजे साईडचा स्क्वेअर, किंवा आपण बी इंटू डी करूया. बी किती आहे 50, डी किती आहे 50च आहे, म्हणजे 50चं स्क्वेअर. याचं ॲन्सर जे येतं आहे A2चं ते येतं आहे 2500 mm². ओके, हे झालं. ठीक, नेक्स्ट आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला काढायचं आहे वाय बार. ठीक आहे, आपल्याला काढायचं आहे वाय बार. वाय बार आपण मेकॅनिक्समध्ये पाहिलेलं आहे. आता हे रेक्टँगलमध्ये स्क्वेअर होल आहे म्हणून मायनस करावं लागणार आहे. वाय बार बरोबर A1 y1 मायनस A2 y2 असे प्रॉब्लेम मेकॅनिक्समध्ये तुम्ही सोडवलेले आहेत. आपण A1 मायनस A2, कारण आपल्याला सेक्शनचा विचार करायचा आहे. हे सेक्शन लाईन दिसतात त्यामुळे रेक्टँगलमधून हे स्क्वेअर आपल्याला मायनस केलं तर आपल्याला सेक्शनचा वाय बार आपल्याला मिळणार आहे. तर A1 किती आहे, A1 आहे 37500 इंटू y1 किती काढलेलं आहे 125, मायनस ब्रॅकेट टाका कॅल्क्युलेशन करताना. E2 किती आहे 2500 इंटू y2 किती आलेला आहे y2 75, आपण इथं पण ब्रॅकेट टाका. A1 किती आहे 37500, A2 किती आहे 2500. अशा केल्याच्या नंतर तुम्हाला वाय बार येईल. वाय बार किती येतो आहे बघा, वाय बार जो येतो आहे तो येतो आहे 128.57. सेक्शनचा वाय बार आपल्याला आलेला आहे. हा वाय बार किती आलेला आहे बा, तर 128.57 mm आलेला आहे. सिमिलरली आपण एक्स बार काढूया. एक्स बार, आता एक्स बार तो 75च आलेला आहे, कारण इट इज सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस. त्यामुळे एक्स बार किती आलेला आहे 75 mm. एक्स बार किती आलेला आहे 75 mm. अशा पद्धतीनं आपण जी लोकेट करूया. एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल, वाय बार म्हणजे व्हर्टिकल. हा जी पॉईंट सेक्शनचा इथं येणार आहे, जी पॉईंट. ओके, म्हणजे आपल्याला हा एक्स एक्स ॲक्सिस आला आणि वाय वाय ॲक्सिस आला, म्हणजे सेक्शनचा एक्स ॲक्सिस आले आहे आणि वाय वाय ॲक्सिस आलेला आहे. इथं जी पॉईंट आपल्याला आलेला आहे. ह्याच्या अबाउट आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. बघा, पहिल्यांदा G1 लोकेट केलं, G2 लोकेट केलं आणि नंतर G लोकेट केलं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये ह्या पॅरलल ॲक्सिस थेरम आपण इथं वापरायचं आहे. आता हे जे G पासून G1चं अंतर आहे हे आपण H1 म्हणूया. हे अंतर जे आहे ते H1. ठीक आहे, हे अंतर H1 आणि G पासून G2 पर्यंतचं अंतर जे आहे हे G2 पर्यंतचं अंतर हे H2 म्हणूया. H2 G पासून G1 पर्यंतचं अंतर, दोन ॲक्सिस आहेत x आणि x1 ह्याच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स H1 आणि
दुसरं जे आहे x आणि x2 ह्याच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे h2. आपण आता h1 आणि h2 काढूया. h1 किती येणार आहे इन केस ऑफ x ॲक्सिसच्या बाबतीत h1 किती येणार आहे. x ॲक्सिसचा जर विचार केला तर हा h1 किती येणार आहे. h1 बरोबर काय येणार आहे h1 तर y बार मायनस y1 बरोबर h1 येणार. कसं ते बघा G1 पॉईंट कुठं आहे. G1 पॉईंट कितीवर आहे y1 वर. G1 पॉईंट कुठं आहे y1 वर आहे. ठीक आहे. आणि हे अंतर किती आहे G पॉईंटचं ते अंतर आहे y बार. आपल्याला y बार काढायचा म्हणजेच काय करायचं आपल्याला h1 काढायचं म्हणजे हे अंतर काढायचं म्हणजे y बार मधून y1 मायनस करा तुम्हाला h1 येऊन जाईल. y बार किती आलेला आहे 128.57 मायनस y1 125 किती येते बघा h1 येते. h1 किती आलं 3.57 mm आलेला आहे. सिमिलरली h2 काढूया. h2 म्हणजेच काय y बार मायनस y2 कारण G2 पॉईंट कितीवर लोकेट आहे y2 वर आहे आणि टोटल आहे y बार मायनस y2 केलं तर हे काय येणार आहे h2 डिस्टन्स कारण हे किती आहे हे y2 डिस्टन्स आहे. G2 पॉईंट कुठे आहे y2 डिस्टन्स आहे आणि हे टोटल काय आहे y बार मायनस y2 केलं तर काय येईल h2 येईल. 128.57 मायनस 75 y2 किती आहे 75 वर आहे. किती येते पहा येते 53.57. सिमिलरली y ॲक्सिसच्या बाबतीत h1 बरोबर x बार मायनस x1. x बार किती आहे 75 मायनस x1 किती आहे 75 म्हणजे h1 आला 0 आणि h2 बरोबर x बार मायनस x2 म्हणजेच 75 मायनस x2 आला 75 म्हणजे हे सुद्धा h1 h2 इन केस ऑफ y ॲक्सिस आपल्याला 0 येतो आहे. ठीक आहे. y ॲक्सिसपासून हे जे डिस्टन्स आहे ते आहे x बार हे सुद्धा x1 डिस्टन्स आहे. सो x बार मायनस x1 म्हणजेच किती आलेलं आहे तर h1 हे डिस्टन्स आले. h1 ही तर हे 0च येणार आहे कारण x1 आणि x बार हे सेम आहेत त्यामुळे 0 हे आपल्याला याच्यामध्ये येतं आहे. आता हे 0 का आलं बघा इन केस ऑफ y ॲक्सिस कारण का y1 y2 आणि y म्हणजेच y1 y2 आणि y हे ॲक्सिस काय आहेत कोइन्साइड होतात एकच ॲक्सिस आहेत त्यामुळे इथं 0 येणार आहे. ठीक आहे. म्हणून इथं पॅरलल ॲक्सिस थेरम IYच्या बाबतीत लावायचा नाही. आता आपण Ix काढूया. Ix म्हणजेच MI अबाउट सेंट्रॉइडल x ॲक्सिस. हा जो x ॲक्सिस आहे ह्याच्या अबाउट MI काढायचा आहे. मग बघा याच्यामध्ये x आणि x1 ह्याच्यातलं डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर h1 आणि x आणि x2 ह्याच्यातलं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे h2. म्हणजे इथं पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला वापरावा लागेल. म्हणजेच काय की x1 प्लस a1 h1 स्क्वेअर मायनस ब्रॅकेटमध्ये x2 प्लस a2 h2 स्क्वेअर हे पॅरलल ॲक्सिस थेरमनं आपण Ix काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. हा सेक्शन 1 मायनस सेक्शन 2चं पॅरलल ॲक्सिस थेरम. मग बघा Ix1 काय असणार आहे b1 d1 क्यूब अपॉन 12. रेक्टेंगलच्या बाबतीत Ix आपण पाहिलेला आहे फॉर्म्युला प्लस a1
H1 स्क्वेअर मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये Ix2 स्क्वेअरच्या बाबतीत पण काय आहे B2 D2 क्यूब अपॉन 12 प्लस A2 H2 स्क्वेअर. ओके. मग B1 किती आहे? बी म्हणजे विड्थ रेक्टेंगलची किती आहे? तर बघा 150 इंटू डेप्थ किती आहे 250 त्याचा क्यूब अपॉन 12 प्लस A1 कितक्या काढलेला आहे आपण A1 37500 हे ब्रॅकेट टाकतो अजून इंटू H1 किती काढलेला आहे 3.57चा स्क्वेअर. ओके. मायनस बी स्क्वेअरच्या बाबतीत बी किती आहे 50 इंटू 50चा क्यूब अपॉन 12 प्लस E2 किती आहे 2500 इंटू H2 किती काढलेला आहे 53.57 त्याचा स्क्वेअर. हे जो तुम्ही सॉल्व करताल कॅल्क्युलेटरचा वापर करून जेव्हा तुम्ही हे सॉल्व करताल तेव्हा तुम्हाला जे ॲन्सर येतं आहे ते बघा Ix 195.79 इंटू 10⁶ मायनस 7.695 इंटू 10⁶. असं ॲन्सर येतं. म्हणजे असं ह्या ब्रॅकेटचं उत्तर आणि ह्या ब्रॅकेटचं उत्तर मायनस करा तुम्हाला ॲन्सर जे येतं Ix ते येते 188.09 इंटू 10⁶ mm⁴. हे झालं सेंट्रॉइडल एक्सिस अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया. हा जो एक्स ॲक्सिस आहे सेक्शनचा ह्याच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया झालेला आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे वाय ॲक्सिसच्या अबाउट मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. सो हिअर IYY बरोबर इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायची गरज नाही, पण जरी आपण वापरायचा म्हणला तर इथं काय येणार आहे पहा ह्याच्यामध्ये y1 प्लस A1 H1 स्क्वेअर मायनस y2 प्लस A2 H2 स्क्वेअर. हा y1 आणि y2 ॲक्सिस एकाच ह्याच्यावर असल्यामुळं इथं एचची व्हॅल्यू 0 येते. पण तरी आपण जर पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायची गरज नाही, डायरेक्ट IY1 मायनस IY2 करायचं आहे. पण तरी आपण जर करायचं म्हटलं तर काय येते बघा y1 रेक्टँगलच्या बाबतीत आपण IYY पाहिलेलं आहे. ते काय असतं DB क्यूब म्हणजे D1B1 क्यूब अपॉन 12 प्लस A1 H1 स्क्वेअर मायनस y2 स्क्वेअरच्या बाबतीत काय येणार आहे D2B2 क्यूब अपॉन 12 प्लस A2 H2 स्क्वेअर. आता ह्यामध्ये बघा डी किती आहे डेप्थ किती आहे रेक्टेंगलची 250 इंटू बी विड्थ किती आहे 150चा क्यूब अपॉन 12 प्लस A1 किती काढलेला आहे आपण A1 37500 ब्रॅकेट टाकतो इंटू 0 कारण एच इथं काय येणार आहे 0 येणार आहे कारण इथं एच काय 0 येणार आहे काय y1 आणि y2 ॲक्सिस आणि G1 पॉईंट G2 पॉईंट आणि G पॉईंट बघा G1 पॉईंट G2 पॉईंट आणि G1 G2 आणि G पॉईंट एकाच ॲक्सिसवर येत आहेत.
त्यामुळे इट इज सिमेट्रिकल अबाउट वाय वाय ॲक्सिस. G1 पॉईंट, G पॉईंट आणि G2 पॉईंट एकाच ॲक्सिसवर येत आहेत. त्यामुळे ह्याच्यामध्ये परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे हॉरिझॉन्टल परपेंडिक्युलर डिस्टन्स ह्या ॲक्सिसमध्ये नाहीच आहेत, कारण ते पॅरलल नाहीत आहेत. हे ॲक्सिस पॅरलल आहे का वाय वाय? कारण G पॉईंट, G1 पॉईंट आणि G2 पॉईंट जर एकाच ॲक्सिसवर येत असेल तर इथं पॅरलल ॲक्सिस वापरायची गरज नाही. पण तरी जर वापरलं तर इथं काय येणार आहे? इथं 0 येणार आहे, कारण H1 इथं 0 येतं आहे. आपण हे पाहिलेलं आहे, कारण ह्याच्यात पॅरलल नाहीच आहे, ते एकाच पॉईंटवर असल्यामुळं G1 पॉईंट आणि G2 पॉईंट एकाच ॲक्सिसवर असल्यामुळे इथं पॅरलल ॲक्सिस वापरायची गरज नाही. पण इथलं ॲन्सर काय येणार आहे? 0च येणार आहे. ठीक आहे, ह्याच्यावर 0च येणार आहे. मायनस ब्रॅकेटमध्ये डी किती आहे? डी डेप्थ स्क्वेअरची 50 इंटू 50चा क्यूब अपॉन 12 प्लस A2 आहे 2500 इंटू 0. मग असे सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये काय होणार आहे की G1 पॉईंट, G2 पॉईंट आणि G पॉईंट हे एकाच ॲक्सिसवर असल्यामुळे तर पॅरलल ॲक्सिसच नाही आहे. ते एकमेकाला ॲक्सिस पॅरलल नाही. Y1 Y1, Y2 Y2 आणि वाय वाय ॲक्सिस पॅरलल नसल्यामुळे तर पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायची गरज नाही. आणि इथं खरं तर H1 H2 इन केस ऑफ वाय ॲक्सिस काढायची पण गरज नाही, कारण का इट इज सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस. अबाउट वाय वाय ॲक्सिस, त्यामुळे इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरायची गरज नाही. पण ठीक आहे, आपण जरी वापरलं तर अशा पद्धतीने येतं आहे, 0च येतं आहे. A1 H1 आणि A2 H2 म्हणजे IY1 मायनस IY2च येतं आहे. तर ते जे आहे तर त्याचा ॲन्सर आपल्याला इथं काढावं लागणार आहे. ते किती येतं बघा, तर 250 इंटू 150चा क्यूब अपॉन 12 मायनस ब्रॅकेटमध्ये 50 इंटू 50चा क्यूब अपॉन 12 म्हणजेच 70.31 इंटू 10⁶ मायनस 520.83 इंटू 10⁶. हे कॅल्क्युलेशन करून बघा, असं उत्तर येतं आहे. मग IYY किती आलं? IYY बरोबर 69.789 इंटू 10⁶ mm⁴. तर हे जे ॲन्सर आहे IYY हे जे आलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही केल्याच्यानंतर हे उत्तर तुम्हाला IYYचं येईल. IXX म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेक्शन अबाउट XX ॲक्सिस आणि YY ॲक्सिस आपल्याला मिळालेला आहे. XX ॲक्सिस आणि YY ॲक्सिस हा जो G पॉईंट आपण लोकेट केलेला आहे याचा मुवमेंट ऑफ म्हणजे XX ॲक्सिस आणि YY ॲक्सिसचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण काढलेला आहे. आता आपण इथंच थांबतो.